गेल्या 3 ते 4 दिवसापासून असणारं ढगाळ वातावरण आणि सुरू झालेला अवकाळी पाऊस यामुळं द्राक्ष उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासमोर नवं संकट उभा राहिलेलं आहे। द्राक्ष बागा यावर्षी अतिरिक्त पावसामुळं पहिल्यांदाच कमी उत्पादन लागलेलं आणि त्यानंतर आता या अवकाळी पावसामुळं पुन्हा एकदा नवं संकट आहे। द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत। गेल्या 2-3 दिवसापासून वातावरणातला बदल आहे आणि पाऊसही रात्री अवकाळी काही प्रमाणात झाला। काय याचा फटका आहे? ही काय जो रात्रीचा अवकाळी पाऊस झाला त्या पावसामध्ये अशा प्रकारचं क्रॅकिंग झालेलं आहे आणि हे क्रॅकिंग झाल्यानंतर मण्यामध्ये काय होतं, सडण्याचं प्रमाण वाढतं आणि सडल्यानंतर हा घडा पूर्णपणे खराब होऊन जातो आणि जे काय मार्केट आहे आपल्याला जे काय हार्वेस्टिंग करताना परत जो काय लांबचं मार्केट असेल 3 दिवसाचं 4 दिवसाचं तिथंपर्यंत हा माल पोहोचत नाही। ह्यामुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान होतं। जो काय शेतकऱ्यांनी वर्षभरामध्ये जो काय औषधाचा असेल मजुरीचा खर्च असेल तो पूर्णपणे वेस्टेज जातो। शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे भयभीत झालेला आहे। किती नुकसान आहे या अवकाळी पावसाचं? कशा पद्धतीने फटका बसतो? हे बघा, ह्या वर्षी जवळपास 100 रुपये ते 110 रुपये किलोचा भाव आहे। साधारणतः 8 टन 10 टन असा एकरी माल व्हायलेला आहे। जवळपास शेतकऱ्यांचं मिनिमममध्ये जर विचार करायला गेलं तर 8 ते 10 लाखाचं एकरी नुकसान आहे आणि एवढं जर नुकसान वर्षभर कष्ट करून पैसे खर्च करून जर होत असेल तर शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये येणार आहे। यावर्षी जो अतिरिक्त पाऊस झाला याचा फटका किती द्राक्ष बागाला बसला? यावर्षीचं उत्पादन सरासरी किती आहे? ह्या वर्षीचं उत्पादन आहे 40% आणि त्याच्यात आता ह्या पावसामुळं अजून त्याच्यात नुकसानीची भर पडणार आहे। त्याच्यामुळं शेतकरी सध्या प्रचंड मानसिक तणावात आहे। सरकारने ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे। ही घडाला काही प्रमाणात काळे डाग पण दिसत आहेत, बरोबर। ते कशामुळं आहेत आणि घडाला कसा क्रॅक कशा जातात आणि तिथून एखाद्या घडाला दाखवा बरं कसं त्याचं हे होतं ते? ह्या ठिकाणी जर हा जर मनी जर क्रॅक झालेला असेल तर ह्या ठिकाणी पूर्णपणे सडायला चालू होतं आणि इथून हा जो घड आहे पूर्णपणे हा खराब व्हायला चालू होतो आणि हा खराब झाल्यानंतर ह्याला चिलटं पण घोंगतात। मग हा जो चिलटं घोंगत असताना सडलेला घड हा मार्केटमध्ये किंवा विक्रीसाठी चालत नाही। जर हा घड जर विक्रीसाठी चालत नसेल तर शेतकऱ्याचं पूर्णपणे हे नुकसान होणार आहे। हे फक्त अकाली जो काय अचानक पाऊस आला त्यामुळे हे नुकसान होणार आहे। अगोदरच अतिरिक्त पावसामुळं शेतकरी कसा तरी त्यातून संकटातून मार्ग काढत असताना अवकाळी पावसाचं नवं संकट शेतकऱ्यांसमोर आहे। त्यामुळं जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।